तर नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय। आज मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या अख्खा मराठा समाजांना आरक्षण मिळालेलं आहे आज। आणि मी तुम्हाला सांगतो, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाज हे मराठा आरक्षणाचे योद्धा आहे की त्यांनी काय काय केलेलं तुम्हाला सांगतो मी। त्यांनी 5.5 महिन्यापासून त्या घरी सुद्धा नाही आणि त्यांनी लढा एक माणसाने लढा सुरू केला। एक मराठा लाख मराठा आपण म्हणत होतो, फक्त म्हणत होतो। आता एक मराठा कोटीसी मराठा असा विषय झालेला। आता अख्खा मराठा समाज मुंबई यात्रा गेले होते आणि तुम्हाला सांगतो निश्चित रूपाने ते पुढे जाताना त्यांनी एकच मनात विचार होता, आपण एकच आज जो लास्ट लढाई आहे आपल्याला बंबोला जायचं आणि आपल्याला आरक्षण घेऊन जायचं। मनोज जरांगे पाटील यांनी बी निश्चित रूपाने सांगून दिलेला होता की आपल्याला बंबोला जायचं आहे, एक तो आरक्षणच घेऊन यायचं आणि तर मी तिथे आमरण उपोषण करीन, त्यांनी सांगितलेला होता सगळं। आणि त्यांना मी सांगतो की असा एक मराठा समाजाचा एक असा योद्धा आहे की त्यांनी अखेरपर्यंत त्यांनी सोडलं नाही की आपल्याला आरक्षणच मिळायचे। आपल्याला त्यांनी ना मॅनेज झाले ना काही। ते एक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून धन्यवाद करतो की अख्खा मराठा समाजाला त्यांनी आरक्षण मिळवून दिलेलं आहे। आणि तुम्हाला सांगतो मी, एकनाथ शिंदे साहेबांनी बी सांगितलेला होता की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द घेऊन की मी तुम्हाला मराठा आरक्षण मिळवून देईन। आणि त्यांनी बी सांगून दिलेलं सकाळी की मी शपथ घेतली होती, मी तुम्हाला आरक्षण मिळवून देते। त्यांनी बी आरक्षण खूप आपला मिळवून दिलेलं आहे आणि त्यांनी बी केलेलं आहे। आणि मनोज जरांगे पाटील 5 महिन्यापासून घरी सुद्धा नव्हते। आता त्यांची आपण मनात आपल्याला कसं वाटत असेल की 5 महिन्यापासून या घरी सुद्धा माणूस हे मराठा समाजासाठी किती त्यांनी लढा घेतलेला होता। आणि तुम्हाला सांगतो मी, एवढा लढा त्यांनी 5 महिन्यापासून रेग्युलर जो लढा होता चालू आणखी त्या लढाला यश झाला। आणि मी तुम्हाला सांगतो, हे मनोज जरांगे पाटील हे इतिहासमध्ये एक नाव होणार आहे आणि सगळा इतिहास होणार आहे। तुम्हाला सांगतो की सगळा इतिहास होणार आहे जरांगे पाटलांचा की त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं आहे। 5.5 महिने ते घरी सुद्धा गेले नाही, फक्त मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढत होते। तुम्हाला हे सांगतो मी आणि तुम्ही क्लिपच्या माध्यमातून तुम्ही बघू इच्छिता, आरक्षण तर मिळालेलं आहे, सगळे खुशी आहे। तुम्हाला एवढंच म्हणतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र।